अमित शहा जाता जाता मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतायत. इथे येऊन तुमच्या समोर अमित शहानी महाराष्ट्राचा किती मोठा नुकसान करून गेले आहेत महाराष्ट्रात. मला असं वाटतं की महाराष्ट्रात मी अमित शहाना पत्र लिहिलं की तुम्ही महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि सहकारी बँकांचे जाळे मोडून काढण्याचं कारस्थान रचलेलं आहे. हे आपल्या ताज्या कृतीवरून स्पष्ट दिसतं. आणि हा जो भ्रष्टाचार त्यांनी केला ही एक प्रकारची मनमानी आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे कंगाळ करायचं. सहकार क्षेत्र आणि सहकार चळवळी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राचे साखर कारखानदार त्यांनी आपल्या पक्षात घेतले जबरदस्तीनं. अनेक कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मर्जीतल्याच बँकांना निधी दिला जातो चालवण्यासाठी. जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना नोटिसा पाठवल्या जातात. आता जी सहकारी बँकांचं अस्तित्व आहे नागरी बँकांचं त्या एकत्र करून त्याचाही घास अजगराप्रमाणे गिळला जातो. मग महाराष्ट्रानं करायचं. महाराष्ट्रानं गुजरातच्या दारामध्ये भीक मागायला उभं राहायचं का? अमित शहाच्या दारात कटोरा घेऊन उभं राहायचं? समाज माध्यमांवर पोस्ट आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना एक पत्र दिलेलं आहे. तुम्ही असं मराठी भाषेतलं हे पत्र तुम्ही म्हणतात की नागरी बँकांवर त्यांचं खातं हे कब्जा मिळवू पाहत आहे. महाराष्ट्रातल्या नागरी बँकांवर त्यांचं खातं कब्जा मिळवू पाहत आहे आणि हे अन्यायग्रस्त आहे. 8 ऑगस्ट रोजी अमित शहा हे मुंबईत आले. ते पार्लमेंटला आले नाही. आम्ही पार्लमेंटला होतो त्यांची वाट पाहतो. पार्लमेंटला आले नाही. ते मुंबईत आले आणि त्यांनी फोर्टच्या शारदा सदन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका कंपनीचं उद्घाटन केलं. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NUCFDC. आणि ही जी कंपनी आहे ती यापुढे ज्या अर्बन बँका आहेत ज्याला नागरी बँका म्हणतो, नागरी सहकारी बँका, त्याची अंब्रेला ऑर्गनायझेशन म्हणजे प्रमुख म्हणून काम करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातील शेकडो कोऑपरेटिव्ह क्षेत्रातील अर्बन बँकांना बसणार आणि महाराष्ट्रातल्या बँका ताब्यात घ्याव्यात, आपल्या नियंत्रणाखाली याव्या किंवा बंद पडाव्या यासाठी त्यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल 2026 पार्लमेंटला आणलं. दुसऱ्या दिवशी लगेच 9 ऑगस्टला मंजूर करून घेतलं. आश्चर्य असं आहे जे गृहस्थ सहकार मंत्री 8 ऑगस्टला या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या उद्घाटनाला येतात. जी नागरी सहकारी बँकांची अर्बन अंब्रेला ऑर्गनायझेशन आहे, पण ते बिल मंजूर होत असताना ते संसदेमध्ये आले, ताबा घेतला. मुळात हा इतका मोठा निर्णय घेताना महाराष्ट्र हे सहकार चळवळीतलं अग्रगण्य राज्य आहे. सहकार चळवळीची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्रातून झाली आहे. महाराष्ट्रातल्या बँकिंग क्षेत्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या कोणाशीही मतं त्यांनी समजून घेतली नाहीत की या सगळ्याचा महाराष्ट्राच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवरती काय परिणाम होईल. मुळात ही जी बँक आहे, ही कंपनी आहे, ही नॉन फायनान्स म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी आहे. ज्या कंपनीला अंब्रेला ऑर्गनायझेशन केलं आहे त्यांचा बँकिंग आणि सहकारी खात्याशी काही संबंध नाही. तरीही महाराष्ट्रातल्या नागरी बँकांचं नेतृत्व अमित शहा यांनी त्यांनी स्थापन केलेल्या एका बँकेकडे दिलेलं आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे शारदा सदनची, ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी तिथे ऑलरेडी एक ऑफिस आहे आणि ते ऑफिससुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेसंदर्भातला आहे.
आणि या बँकेला अनेक बँकांकडून येणार. त्याच्यामधली एक महत्त्वाची बँक गुजरातमधली माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक. माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक ही बँक घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदनाम झालेली आहे आणि त्या बँकेचं कर्ज किंवा त्या बँकेचे घोटाळे अंधारात ढकलण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे. ती बँक सुद्धा त्याच्यामध्ये विलीन केली. त्या बँकेला नेतृत्व दिलेलं आहे त्यांनी. आता ज्या अनेक बँका आहेत नागरी सहकारी बँका त्यांची येणी बाकी आहे. कर्जाची असतील, काही लिक्विडेशनच्या असतील. त्याचं आता काय होणार, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय होणार, या सगळ्या प्रॉपर्ट्या अमित शहानी नवीन केलेल्या या कंपनीशी जोडल्या गेल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत, त्यानंतर जी अपेक्स बँक आहे, या सगळ्यांचं अस्तित्व अमित शहानी नष्ट करून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेची चळवळ, कोऑपरेटिव्ह बँकेची चळवळ आणि अस्तित्व जवळजवळ संपवलेलं आहे. आणि अमित शहा त्या बँकेचे किंवा त्या संघटनेचे बादशाह झालेले आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिकडे होते. त्यांना हा विषय कळून यायचा आश्चर्य वाटतं. राज्याचे सहकार मंत्री, सहकार क्षेत्रातले लोक या महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर अशा प्रकारे संकट येत असताना ते काय करत होते आणि त्यांनी एवढी मोठी आपल्या राज्याची संपत्ती ही अमित शहाना सहज का गिळू दिली, हे फार मोठं रहस्य आहे. हा गंभीर विषय जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ह्या निर्णयाचं ते आणि त्यांचे उपमुख्यमंत्री बिंडो झांजा वाजवून स्वागत करत असतील तर बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात मिस्टर मिंधे, ते सांगा ना. ज्या पद्धतीनं तुम्ही अमित शहाचे बूट चाटताय महाराष्ट्र विरोधी निर्णयासाठी, ही गोष्ट गंभीर आहे या राज्यासाठी. हा विषय लोकांपर्यंत पोचावा म्हणून मी त्यांना मराठीमध्ये पत्र लिहिलं, इंग्लिशमध्ये त्यांना पाठवतो पुराव्यासह की कसं कसं नुकसान होतं आहे महाराष्ट्राचं. हजारो लोक यात काम करत आहेत, अनेकांची रोजीरोटी या चळवळीवरती अवलंबून आहे. आमचे अनेक या क्षेत्रातले कार्यकर्ते उत्तम काम करत आहेत नागरी सहकारी बँकांच्या संदर्भात. पण अमित शहानी ही सगळी चळवळ एका नॉन फिनान्शियल, नॉन बँकिंग संस्थेकडे, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी NBFC बरं का, ज्याचा सहकार क्षेत्राशी कोणताही संबंध नाही, अशा एका कंपनीच्या घशात घालून ते दिल्लीला गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि डेप्युटी CM ते तिथे त्यांच्या कार्यक्रमाला टाळ्या वाजवत बसले. वा वा किती महान निर्णय, वा वा किती महान निर्णय. पण हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा, बँकिंग चळवळीचा धनंजयराव गाडगीळ वगैरे लोकांनी जे सुरू केलं काम, त्यांचं अस्तित्व संपवणारा हा निर्णय आहे. नाही रावसाहेब, पण ज्यांनी हा निर्णय घेतला म्हणजे अमित शहा त्या खात्याचे सहकार खात्याचे, त्यांनाच तुम्ही उद्देशून पत्र लिहितात, तर तुम्ही या प्रकरणी न्यायाची अपेक्षा नाही बघा, माझं काम आहे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या निदर्शनाचा प्रकार आणला. नाही, अमित शहाना असं वाटतं की मांजर डोळे मिटून दूध पिते आणि त्यांनी केलेला हा प्रकार महाराष्ट्रावर अन्यायाच्या कोणाच्या लक्षात आला नाही. त्याने हा जो प्रकार केला आहे महाराष्ट्रावर अन्याय करण्याचा, त्यांना असं वाटलं की हा गुन्हा पचला आणि त्याच्यामुळे ते तोंडाला लागलेलं रक्त, ओठाला लागलेलं रक्त चाटत परत दिल्लीत गेले. पण हा पचलेला नाही. या क्षेत्रातले 100वर प्रमुख लोक मला आतापर्यंत भेटले आणि त्याने सांगितलं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी. आणि त्यानंतर मी याच्यात थोडा अभ्यास केला. हे माझं क्षेत्र जरी नसलं तरी या महाराष्ट्रावर अन्याय आहे हे जेव्हा मला पटलं तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहिलं. आता मी दिल्लीत जाईल, हे जे बिल मंजूर झालं आहे त्याच्यावर थोडा माझा अभ्यास सुरू आहे की किती राज्यांना अशा प्रकारचा फटका बसला आहे. सर्व काही गुजरातच्या घशात घालण्याचा हा प्रकार. माधवपुरा बँकेचा इतिहास तुम्ही समजून घ्या. ही बँक किती कर्जात बुडाली आहे,
या बँकेनं काय घोटाळे केलेले आहे, या बँकेचं अस्तित्व काय आहे. फक्त ही लाडकी बँक अमित शहाची आहे आणि त्या बँकेला ताकद देण्यासाठी बरं का ही जी आहे बघा. आणि मुळात ज्या शारदा सदनमधला बँकेचा ताबा घेतला अपेक्स बँक महाराष्ट्र, त्याच बँकेलाच माधवपुरा बँकेकडून कोट्यवधी रुपये येणार. आता बुडालेच ते. माधवपुरा बँकेकडून ह्याच आपल्या बँकेला महाराष्ट्राच्या कोट्यवधी रुपये येणार. ते असे प्रकार चिंदी चोरीचे म्हणा, महाराष्ट्रातून लूटमारीचे म्हणा सातत्याने सुरू आहेत. आणि या लूटमारीच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असतात, राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित असतात आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहोत, महाराष्ट्र लुटण्याचा विचार आणि त्या लुटीला पाठिंबा देण्याचा विचार. काय कळतं का या राज्याचं उपमुख्यमंत्र्यांना हा विषय काय आहे तो? तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख केला तर धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखं आहे अशी टीका आता तुमच्यावर. आता बाळासाहेबांचा विचार काय एकनाथ शिंदे पुढे नेत आहे. धनुष्यबाण घेऊन चोरलेला धनुष्यबाणाची चोरी केली. कोणी चोरी केली? 3 चोर आहेत. ऑर्गनाइज क्राईम आहे. यांना मकोका लागायला पाहिजे. अमित शहा, निवडणूक आयोग, राजेश कुमार आणि एकनाथ शिंदे हे ऑर्गनाइज क्राईम. त्या तिघांनी मिळून दरोडा टाकला आणि धनुष्यबाणाची चोरी केली. आमचं असं म्हणणं आहे जेव्हा आपण चोराला पकडतो तेव्हा आधी मुद्देमाल जप्त करतो ना, तसं आमचं म्हणणं आहे मुद्देमाल जप्त करा मग बघू. आमचा विचार तुम्ही सांगू नका बाळासाहेब ठाकरेंचा. 24 तास मोदी आणि शहांचे पाय चाटतात. 24 तास 24 आवर्स प्रोग्राम आहे त्यांचा. 24/7 मोदी शहांचे पाय चाटायचे, बूट चाटायचे, पाय नाही बूट चाटायचे आणि उदो करायचे. ज्याच्यामध्ये कोणता आला बाळासाहेबांचा विचार. धनुष्यबाणाचं काय करायचं आम्ही बघू. तो चोंबडेपणा तुम्हाला करण्याची गरज नाही. बोललं ना मुद्देमाल आधी जप्त करा. मुद्देमाल जप्त झाला चोरीचा की आम्ही पाहू. आणखी एक विषय होता की तुम्ही राष्ट्रपतींना प्रबोधनकारांचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं. नाही, गरज आहे देशाला. विशेषतः ज्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत राष्ट्रपतींसारख्या, त्यांना याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. कोणी धार्मिक असण्याबद्दल प्रश्न नाही, पण राष्ट्रपती भवनामध्ये एक फोटो मी प्रसिद्ध केलेला आहे कालचा. कोणते? धीरेंद्र शास्त्री. देवेंद्र शास्त्री नाही, देवेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आहे, वर्षावर आहे. ते देवेंद्र शास्त्री वेगळे आपले मुख्यमंत्री, ते धीरेंद्र शास्त्री बरं का. ते राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्रपतींनी त्यांच्यावर चर्चा. त्यावेळी मला असं वाटलं की राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक पाठवावं. कोणतं? देवळातला धर्म आणि धर्माची देव. हे पुस्तक फार त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदींनाही पाठवावं लागेल. जे अवडंबर माजवत आहेत, बुवाबाजीचं ढोंग करतायत धर्माच्या नावावर आणि राम मंदिरांसारख्या दानपेट्यांची लूट करतायत आणि त्या लुटीला जे पाठिंबा देत आहेत त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक पाठवतोय. त्याचं इंग्रजी आणि हिंदी करण्याचं काम सुद्धा मी सुरू केलेलं आहे. की मानहानी प्रकरणात नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात तडजोड शक्य आहे का? नाही. एक लक्षात घ्या की काल पत्रकार होते त्या कोर्ट रूममध्ये आणि माझं एक स्टेटमेंट सुरू होतं. त्यानंतर उलट तपासणी नारायण राणे यांच्यातर्फे वकील करणार होते. त्यासाठी माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं की आजच आपण संपू, बराच त्याला वेळ झालेला आहे, तर तुम्ही जरा थांबा. मी थांबलो. न्यायालयाचा आदेश आहे. त्यानंतर त्यांचे वकील आले आणि मी उलट तपासणीसाठी उभा राहिलो
आणि वकिलांनी न्यायालयाला सांगितलं, ॲडव्होकेट सतीश माने शिंदे ज्येष्ठ वकील आहेत, की आम्ही काही तडजोडीचा मसुदा तयार केलेला आहे आणि तडजोड व्हावी अशी आमची इच्छा आहे. तर न्यायालय अशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारते. न्यायालयामधले ज्यांनी हा खटला दाखल केला आहे ते तयार असतील तर तुम्ही न्यायालयासमोर या. या क्षणी माझ्याकडे तडजोडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी न्यायालयात सांगितलं, मी ठोस पुराव्यांसह नारायणराव राणे कसं खोटं बोलले आणि ते बदनामीकारक बोलले माझ्या बाबतीमध्ये ते सिद्ध केले. आता त्यांच्याकडे कोणताही बचाव नाही असं मला वाटतं. पण त्यांचा प्रस्ताव काय आहे तो न्यायालयासमोर येईल, माझ्यासमोर नाही. तेव्हा पाहू. नारायण राणेंनी प्रस्ताव कोर्टापुढे दिला, तो तुम्ही वाचलात कारण तुम्ही कोर्टाकडे वेळ मागितली. तर संजय राऊत आणि नारायण राणेंमध्ये की अशा वेळेला डिफॅमेशन केसमध्ये माफी आणि दिलगिरी हाच प्रस्ताव असतो. हे आपल्याला माहिती आहे का? माफी किंवा दिलगिरी हाच प्रस्ताव असतो ना. तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही हा खटला शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलेला, लक्षात घ्या. मी सातत्यानं कोर्टात जाऊन ही लढाई माझ्या आत्मसन्मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे, माझ्या आणि पक्षाच्या आणि निवडणूक आयोगाच्या. निवडणूक आयोगावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे. पैसे दिले निवडणूक आयोगाला असं म्हटलेलं निवडणूक यंत्रणेला. हा त्यांच्याही सन्मानाचा प्रश्न आहे ना. त्यांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागला. पण तुम्ही म्हणतात अशा प्रकरणांमध्ये माफी किंवा दिलगिरी हा एक पर्याय असतो, हा एकमेव पर्याय, एकमेव पर्याय असतो. तर ती तुम्ही अपेक्षा करता का? आणि ती बघा, माफी दिलगिरी जाहीरपणे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयासमोर काय प्रस्ताव येतो त्यानंतर याच्यावर चर्चा होईल. पोषण आहार संदर्भात प्रश्न आहे. आखिरी दौर चालू है, ऐसा बीजेपी का है, कांग्रेस ने हमला किया हुआ है, इसका पर क्या बोल सकते हैं? ऐसा कौन बोल रहा है आखिरी दौर चल रहा है? ये कांग्रेस ने तो मैंने कल क्या बोला था? मैंने ये कहा था कि नरेंद्र मोदी बतौर प्रधानमंत्री लाल किले पर उनका आखिरी भाषण था. इससे पहले मैंने ये भी कहा कि बतौर प्रधानमंत्री 17 सितंबर को वो अपना आखिरी बर्थडे मनाएंगे प्रधानमंत्री, क्योंकि उनके बाद इस देश में जो घटनाएं घटने वाली है उनके बाद ना अमित शाह रहेंगे, ना नरेंद्र मोदी रहेंगे, ना बीजेपी के जो सब लफंगे लोग हैं, क्रिमिनल्स, पॉलिटिकल क्रिमिनल्स, हाँ, ऑर्गेनाइज क्राइम करने वाले, ना वो रहेंगे. तो कांग्रेस पार्टी की भी राय एकदम करेक्ट है. ये लोग नहीं रहेंगे. उनका आखिरी दौर शुरू हो गया है, आखिरी दौर. तो चीन भारत से घुसता जा रहा है. चीन भारत में घुसता जा रहा है, लेकिन ये घुसखोरी जो है प्रधानमंत्री तक नहीं पहुँची है. प्रधानमंत्री तक घुसखोरी नहीं पहुँचे है. प्रधानमंत्री का ध्यान नहीं है उस तरफ.